तव दास दास म्हणता, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. माया भुवनात्रयी तुझ विना, नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी, तू तात मी बालक. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाजवी प्रेमरसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो नमस्कार. सद्गुरू समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा या हेतूने आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी संत समागम फेसबुक लाईव्ह पेज आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे. या लाईव्ह फेसबुक पेजच्या माध्यमातून आपण समर्थ रामदास स्वामींच्या जुना दासबोध अर्थात 21 समासी या ग्रंथाचं चिंतन करण्याचा, अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत. सध्या आपण या 21 समासी ग्रंथातील 19वा समास पाहतो आहोत. या समासाचं नाव आहे संत संग महिमा. 18व्या समासामध्ये समर्थ रामदास स्वामींनी आपल्या शिष्याला जो उपदेश केला त्या समासाचं नाव होतं सत्संग महिमा. आणि 19वा जो समास आहे त्याचं नाव आहे संत संग. मी आपल्याला काल सत्संग म्हणजे काय आणि संत संग म्हणजे काय यावरच्या मला जे लक्षात येतं त्याचं मी विवेचन आपल्याला सांगितलं. काल आपण या 19वा समास संत संग महिमा या समासातील 10 ओव्यांचं चिंतन करण्याचा काल आपण प्रयत्न केला.
संतांच्या जवळ जाणं, संतांच्या सहवासात राहणं, संतांच्या सेवेत राहणं यांनी मानवी जीवन आमूलाग्र बदलून जातं. अनेक भ्रम, अनेक किंत, अनेक प्रश्न, अनेक आशंका या सगळ्या जागच्या जागी विरून जातात. आणि संतांच्या सहवासात असल्यामुळे त्या संतांच्या जीवनातील अत्यंतिक उच्च प्रतीचे जे सद्गुण आहेत ते सहजपणे आपल्या अंगी लागतात. त्यासाठी संतांचा सहवास आवश्यक आहे. आणि तो कशा भावनेने? अनन्य शरणागत भावनेने. भगवंतानी सांगून ठेवलंय, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. सेवा करत असताना, तो सहवास मिळत असताना आपल्या मनातल्या शंका आपण सद्गुरूंना विचारू शकतो, संतांना विचारू शकतो. अहो, विचारण्याची सुद्धा गरज नाही. ते आपल्या मनातला भाव ओळखून ते आपल्याला त्याचं उत्तर देऊन टाकतात. म्हणण्याची सुद्धा गरज नाही की मला हे समजावून सांगा, किंवा इथं माझं अडलंय, इथं नडलंय, माझ्या मनामध्ये हा प्रश्न आहे, असं होत नाही. ते सहजपणे बोलून जातात आणि ते आपल्या हिताचं बोलतात. सहज बोलणे हितोपदेश. ते सहज बोलून जातात, पण ते आपल्या हिताचं आहे. काल आपण 10 ओवीपर्यंत विचार केला होता आणि या ओव्यांमध्ये समर्थांनी काल सांगितलं आपल्याला की ज्या गोष्टी अत्यंत अलभ्य आहेत, परमदुर्लभ आहेत, अत्यंत कठीण आहेत, अशा जी गोष्ट, ज्या गोष्टी म्हणता येणार नाही, जी गोष्ट, मग तिला तुम्ही मोक्ष म्हणा, तिला कैवल्य प्राप्ती म्हणा, तिला परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती म्हणा, निज स्वरूपाची प्राप्ती म्हणा, आत्मज्ञान म्हणा, ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती म्हणा, सगळ्या गोष्टी एकच आहेत. समर्थांच्या भाषेमध्ये वस्तू म्हणा, केवळ समर्थांनी वस्तू हा शब्द वापरलाय परब्रह्मासाठी. अशा संतांच्या सहवासामध्ये ही गोष्ट जी आहे तर ती सहजपणे प्राप्त होते. समर्थांनी काही दृष्टांत दिले. कागद आणि परिमळाचा दृष्टांत दिला, चंदन आणि इतर झाडांचा दृष्टांत दिला, परीस आणि सुवर्ण याचा दृष्टांत दिला. समर्थ म्हणतात हे सगळे दृष्टांत हीन आहेत, गौण आहेत, कारण ते परफेक्ट मॅच करत नाहीयेत. कारण तिचं उणीव आहे. कागदाला फुलांचा किंवा बुक्क्याचा परिमळ येणं हे क्षणिक आहे. चंदन आणि इतर वृक्ष एकत्र राहणं आणि त्या वृक्षांना चंदनासारखा सुगंध येणं, परिमळ येणं हे क्षणिक आहे. पण चंदनाच्या लाकडासारखं त्या झाडाचं लाकूड होणार नाही. परीस पाहिला, परीस लोखंडाला सोनं करू शकतो, परंतु ते सोनं पुन्हा जर लोखंडाला लावलं तर त्याचं सोनं होत नाही. समर्थ म्हणतायत की हे सगळे दृष्टांत हीन आहेत. आता एक समर्थ दृष्टांत देत आहेत पुढचा, ओवी क्रमांक 11. समर्थ आजच्या या निरूपणामध्ये काय सांगतायत त्याचा विचार आपण करूया. श्रीराम समर्थ. श्रीराम. आपण अनयासे आगळा, त्यासी म्हणती बोरी वावळा, तैसा नव्हे संग सोहळा, सत्संगतीचा. श्रीराम. जैसी भिंगोरीने आळी नेली, ते स्वये भिंगोरीच झाली, परी वेगळेपणे मिरवली, दुसरी भिंगोरी. श्रीराम.
आणि तयेसी भयही वाटले, मागुनी पुढेही आहे ठेविले, तैसे सज्जनी नाही केले, शरणागतासी श्रीराम. समर्थ आपल्याला तुलनात्मक फरक दाखवतायत. संतांच्या सहवासात राहिल्यानंतर संत आणि साधक एक होऊन जातात कालांतराने, त्यांच्यात भेद राहत नाही. चंदन आणि इतर वृक्ष हे तोडल्यानंतर भेद दिसतो. कागद आणि त्यामध्ये ठेवलेला जो काही परिमळ असेल, बुक्का असेल, काही सुवासिक फुलं असतील, ती थोडा वेळ कागदाला येतील, त्यात भेद निर्माण होतो. समर्थ या ठिकाणी म्हणतात, जैसे भिंगोरीने आळी नेली, ते स्वये भिंगोरीच झाली, परी वेगळेपणे मिरवली दुसरी भिंगोरी. आता याला काय शास्त्रामध्ये नाव आहे? कीटक भृंग न्याय. कीटक भृंग न्याय काय सांगतो? भुंगा आहे आणि तो त्या आळीला उचलतो आणि आपल्या कोशामध्ये नेऊन ठेवतो. आता ती आळी जी आहे, त्या आळीला आपल्या जीवाची काळजी आहे आणि सारखं ती त्या भुंग्याचा वेध घेतीये. तिच्या ध्यानी मनी स्वप्नी तो भुंगाच आहे. काय करील मला, काय करील मला, खाईल का, चावेल का, फेकून देईल का. आणि शास्त्र असं सांगतं की ज्याचा ध्यास घ्यावा त्याच्यासारखं एक दिवस होऊन जातं. म्हणून आम्हाला संत महात्मे काय सांगतात? अखंड स्मरण करा, अखंड ध्यान ठेवा. कुणाचं? भगवंताचं. 24 तास आमच्या डोक्यात एकच विषय ठेवला पाहिजे. समर्थांनी काय लिहिलं, समर्थांनी कसं लिहिलं, समर्थांनी कुठे लिहिलं, समर्थांना काय कष्ट घ्यावे लागले, समर्थांच्या वेळी काय परिस्थिती होती, तरी एवढली 45,000 ओव्यांपेक्षा जास्त लिखाण कसं केलं, देश पादाक्रांत कसा केला, 12 वर्ष साधना कशी केली. कायम डोक्यामध्ये एकच विषय. आचार्य किशोरजी व्यास एका ठिकाणी म्हणाले की जे समर्थांच्या वाङ्मयाचा ध्यास घेऊन अभ्यास करतील ते एक दिवस रामदास होतील. मोठं धारिष्ट्याचं विधान आहे का नाही? पण आचार्य बोलले म्हणजे आपण असं म्हणू का? कुणीतरी काही बोलून गेल्यासारखं आपण समजणार नाही. समर्थ रामदासांच्या वाङ्मयाचा ध्यास घेऊन जो अभ्यास करीन तो एक दिवस रामदास होईल. आणि यात काही वावग किंवा काही आश्चर्य होण्यासारखं नाहीये. आम्हाला ध्यास असला पाहिजे जसा त्या आळीला ध्यास आहे. आमचे संत महात्मे आम्हाला सांगतात की तुम्ही भगवंताचा ध्यास घेतला पाहिजे, सद्गुरूंचा ध्यास घेतला पाहिजे. कायम डोक्यामध्ये एकच विचार. समर्थांचं वाङ्मय, राम प्रभू श्रीरामचंद्र, एकच ध्यास डोक्यामध्ये. मग त्यातून होईल काय? जसा तो कीटक भृंग न्याय त्याप्रमाणे एक दिवस हा ध्यास घेत 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 आपलं सगळं अस्तित्व संपेल. पंचभौतिक देह राहील, तो तर बदलू शकत नाही. तो तर घडलाय, त्याचा जन्म झालाय. परंतु आतली ज्या चित्तवृत्ती आहेत त्या सगळ्या बदलतील. 24 तास एकच विषय डोक्यात. आता काय करायचंय?
हे झालं. तेच काय करायचे? मनाच्या श्लोकांचा अभ्यास झाला, दासबोधाचा अभ्यास झाला, जुना दासबोध झाला, करुणाष्टक झाली, पत्र, उपदेशपर काव्य, लोकसाहित्य रचना, पंचसमासी, 11 लघुकाव्य, आत्माराम, सोलिव सुख, आनंदवन भुवनी, एकच ध्यास. बघा करून कीटक भृंग न्याय हे आम्हाला सांगतोय आणि हे वास्तव आहे. म्हणून आमचे संत महात्मे आम्हाला सांगतात की तुम्ही अखंड स्मरण केलं पाहिजे, अखंड ध्यान निरूपण, दासबोध, भगवंताचं स्मरण अखंड असलं पाहिजे. म्हणजे आम्ही भगवंत स्वरूप होऊ शकतो. आपल्याला माहिती आहे मुक्ती किती आहेत? 4 आहेत. समीपता, सलोकता, स्वरूपता आणि सायोज्यता. त्यातली एक मुक्ती आम्ही याची देही याची डोळा मुक्तीचा सोहळा भोगू शकतो, त्या स्वरूपाला जाऊन. पण त्यासाठी 24 तास आमच्या डोक्यात तोच विषय असला पाहिजे. कीटक भृंगी न्याय, तो किडा जो आहे तो काय करतो की त्या आळीला घेऊन येतो आणि ती त्या कोशामध्ये ठेवलेल्या त्या आळीकडे तो पाहत असतो आणि आळी त्याच्याकडे पाहत असते. आळीला दुसरा विषयच नाहीये. आणि आमचे ग्रंथ, आमचं शास्त्र असं आम्हाला सांगतं की एक दिवस ही आळी तू भुंगा होऊन निघते बाहेर. त्याचा दृष्टांत, त्याचा संदर्भ समर्थांनी या ठिकाणी घेतलाय. जैसे भिंगोरीने आळी नेली ते स्वये भिंगोरीच झाली. ती जी आळी आहे ती उचलली, आपल्या कोशामध्ये ठेवली. आळीला ध्यास लागलाय, हा भुंगा काय करतो, खातो का, मारतो का? आणि त्या आळीच्या पासून दुसरा भुंगा तयार होतो. हे शास्त्र आहे. जसं शाखा चंद्र न्याय, द्वितीयेचा चंद्रमा पाहण्यासाठी शाखा हा आधार घ्यावा लागतो. त्याला शाखा चंद्र न्याय असं शास्त्रामध्ये सांगितलंय. इथं शास्त्रामध्ये कीटक भृंग न्याय असं त्याचं वर्णन आलेलं आहे. आणि हा वास्तव आहे, ही खरी गोष्ट आहे. समर्थ म्हणतात असं जरी असलं, ती आळी आणली त्या भुंग्यानी आणि त्या भुंग्याचाच ध्यास ज्या आळीनी घेतला ती भुंगा झाली. अरे पण म्हणाले इथं भानगड अशी आहे की दुसरा भुंगा तयार झाला की जे संत संग महिमामध्ये समर्थ म्हणतायत, संतांच्या सहवासात गेलो, संतांचा ध्यास घेतला तर आपण वेगळे राहत नाही, आपण संतच होऊन बसतो. द्वैत राहत नाही, भेद राहत नाही. हे वैशिष्ट्य सांगण्यासाठी समर्थांनी हा कीटकभृंग न्याय आपल्याला या ठिकाणी सांगितलेला आहे. परी वेगळेपणे मिरवली, ती झाली बाबा, ती आळी तो भुंगा झाली, पण वेगळा भुंगा झाला. तसं जर आम्ही संतांजवळ जाऊन बसलो. आता इथं पुढचा जो चरण, पुढची जी ओवी आहे, समर्थ म्हणताय, आणि तयेसी भयेही वाटले, मागुनी पुढेही आहे ठेविले, तैसे सज्जनी नाही केले शरणागतासी. ती जी आळी आणलेली आहे भुंग्यानी, त्या आळीला भीती आहे, कायम दडपण आहे, कायम प्रेशर आहे, कायम टेन्शन आहे त्या भुंग्याचं. आता असं काही टेन्शन असतं का साधकाला जो संतांच्या सहवासात जातो, सज्जनांच्या सहवासात जातो? त्याला काही टेन्शन असत नाही, त्याला कुठलंही प्रेशर असत नाही, त्याला कुठलंही भय असत नाही. अहो, भयमुक्त होतो म्हणून तर तो तिथं रमतो. जे अत्यंत महाघोर संसाराचं भय,
ते भय संत आपल्या साधकाच्या आयुष्यातून काढून टाकतात. ती जी दुसरी भिंगुरी आहे, दुसरा जो भोंगा आहे, समर्थ म्हणतात की त्याला भय आहे, तो दुसरा आहे. पण संतांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर साधकाला कुठलंही भय राहत नाही, भिन्न पण राहत नाही, तो संतच बनतो. म्हणून या 19व्या समासाच्या पहिल्याच ओवीमध्ये समर्थ म्हणतात, संत संग भाग्या लाभला, संत संग कैचा अभाग्याला, जयासी संत संग जोडला, ते संतची होती स्वय. तो स्वतः संत होऊन जातो, तो स्वतः सद्गुरू होतो. आता आपल्याला माहिती आहे की 18व्या समासामध्ये समर्थांनी आपल्या पहिला शिष्य उद्धवांना सांगितले की तू प्रपंच करू नको, त्या भानगडीत पडू नको संसाराच्या. पण आपण हेही पाहिलं की सांसारिक शिष्यांनाही समर्थांनी नाराज केलेलं नाही. त्याप्रमाणे समर्थांनी संसारिकांना सुद्धा संत संग घेण्यासाठी नाराज केलेलं नाही. तुम्ही जाऊ नका, तुम्ही आता संसारिक आहात, तुम्ही प्रापंचिक आहात, आता जाऊ नका संताकडे, असं नाही. हा तुमच्या माझ्यासारख्या प्रापंचिकामध्ये, संसारिकामध्ये निर्माण केलेला आत्मविश्वास आहे समर्थांनी. समर्थ एका अभंगामध्ये सांगतात, संसार करावा सुखे यथा सांग, परी संत संग मनी धरा. ठीक आहे, लग्न केलंय, पोरबाळ झाली आहेत, करा, यथा सांग करा, तिथं काही कमी पडू देऊ नका. मनी धरा संत संगती, विचारा येणे पहिलं पार पावी जेतो. पण मनामध्ये अखंड तुमचं संतांचं स्मरण असलं पाहिजे. तुम्ही प्रपंचिक आहात, तुम्ही संसार करताय, पण आमचं अखंड ध्यान कुठं असलं पाहिजे? आमच्या सद्गुरूंकडे असलं पाहिजे. पावी जेतो याची प्रचित पाहावी, निरूपणी व्हावी अतिप्रीती. याची प्रचिती घेऊन पहा म्हणतायत समर्थ. रोकडा आत्मसाक्षात्कार. मी काही तुम्हाला हवा पाण्याच्या गोष्टी करत नाही, मी जे खरं आहे तेच तुम्हाला सांगतोय. अतिप्रीती तुम्ही निरूपणी धरा. निरूपण, श्रवण परमार्थाची पहिली पायरी आहे. समर्थ म्हणतात, ध्यास कुणाचा ठेवा? संतांचा. श्रवण कशाचं करायचं? संतांच्या मुखातून निघालेल्या निरूपणाचं श्रवण करायचं. अतिप्रीती तुम्ही निरूपणी धरा, संसारी उद्धरा असोनिया. संसारामध्ये असून सुद्धा तुमचा उद्धार होऊ शकतो, असं समर्थ आम्हाला या अभंगामध्ये सांगतायत. असोनिया नाही, माया सर्व काही. असेल, दृश्य विश्व जागच्या जागेवर आहे, तुमचा संसार जागच्या जागेवर आहे, पण तुम्ही त्या संसारात नाही आहात. असोनिया नाही, माया सर्व काही, विवंचुनी पाही दास म्हणे. समर्थ म्हणतायत, तू अनुभव घेऊन घे बघ, मी सांगतो तुला, विवंचुनी पाहे, अनुभव घेऊन पहा. आता ओवी क्रमांक 14 ते ओवी क्रमांक 25 या ओव्यांमध्ये राष्ट्रगुरु संत रामदास संतांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर शिष्याचं जीवन अंतर्बाह्य कसं बदलतं, तो कसा कायापालट होतो, ते आम्हाला या ओव्यांमध्ये समर्थ सांगतायत. सुखी सुखाचा सुकाळ, नाही दुःखाचा विटाळ, सकळ आबाळ गोबाळ, आपणची होणे श्रीराम. पायी ठेविताची सद्भाव, आनंदे भरती ब्रह्मकटाव. संसार भये सकळी वाव, होऊन जाती एकसरी श्रीराम. देखोणी संत कृपेचा यावा, विवेक भेटोनी कौल मागावा. अंकित होऊन या घालावा, गोदोळ भक्तिपेठेसी श्रीराम. विवेकाचा फळ पडला, शांतीसी घोर आधार आला. अभिमान पळोनी गेला, देहबुद्धी घेऊनी श्रीराम.
अहंकार वाटपाड्या मैंद धरून केला शिरच्छेद मोहो भ्रांती फासे दग्ध केले वैराग्य बळे श्रीराम भावार्थाचा उदीम झाला अज्ञान दारिद्र्य वेगळा झाला प्राणी मोक्ष लक्ष्मीने अपंगिला ऐसी कृपा सज्जनांची श्रीराम. समर्थ म्हणतायत. आता समर्थांनी स्टेप सांगितल्यात. संतांच्या सहवासात गेल्यानंतर संतांचा संग मिळाल्यानंतर कसं साधकांनी राहिलं पाहिजे. किती सूक्ष्म निरीक्षण आहे. किती बारकावे समर्थ आम्हाला सांगतायत. सुखी सुखाचा सुकाळ नाही दुःखाचा विटाळ सकळ आबाळ गोबाळ आपणची होणे. अहो समर्थ सांगताय दुःखाचा स्पर्श देखील होणार नाही. स्पर्श देखील होणार नाही. आणि तो स्पर्श म्हणजे असा हात लावून स्पर्श नव्हे, अनवधानाने स्पर्श झालेला स्पर्श सुद्धा, म्हणून त्याला विटाळ शब्द घेतलाय. सुखी सुखाचा सुकाळ. सुखच सुख आहे. संतांच्या जवळ गेलं की सुख सुख सुखाचे आगर आहेत ते. नाही दुःखाचा विटाळ. स्पर्श नाही. अनवधानाने देखील तुम्हाला दुःखाचा स्पर्श संतांच्या सहवासात राहिल्यानंतर होणार नाही. सकळ आबाळ गोबाळ आपणची होणे. आणि त्या सुखामध्ये आनंदाचे डोही आनंद तरंग असं आपण त्या आनंदाच्या सागरामध्ये त्या आनंदाच्या लाटा अनुभवत राहणे. पायी ठेविताची सद्भाव आनंदे भरती ब्रह्म कटाव संसार भय सकळी वाव होऊन जाती एकसरी. दृश्य विश्वातलं संसारातलं प्रपंचातलं सगळं भय संपून जातं. आणि ब्रह्म कटाव म्हणजे हे ब्रह्मांड काय होतं. पायी ठेविताची सद्भाव. ची शब्द आलाय. पायी ठेविताची. थेंबटा सागरी मिळाला. तो मिळेपर्यंतच अवकाश आहे. तो थेंब पावसाचा सागरात पडल्याबरोबर का सरिता गंगेशी मिळाली. ती गंगेत मिळेपर्यंत सरिता आहे. ती ज्या क्षणी गंगेला मिळाली त्या क्षणी ती गंगा झाली. म्हणून हा ची शब्द हे विशेष आहे. समर्थांच्या भाषेचं प्रेशर दिलाय, विशेषत्व दाखवलंय. पायी ठेविताची सद्भाव. मनाच्या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात दर्शने स्पर्शने नष्ट संदेह मोडे. तया दर्शने स्पर्शने नष्ट संदेह मोडे. तया भाषणे नष्ट संदेह मोडे. आणि त्याच्या दर्शनाने स्पर्शाने पुण्य जोडे. संतांच्या नुसत्या दर्शनाने सुखच सुख आहे. चेहऱ्यावरचं तेज पाहिल्याबरोबर आपल्याला वाटतं का नाही, कुणाकडे पाहिलं काय तेजपुंज चेहरा आहे, काय तेज आहे चेहऱ्यावर. आणि ते पाहिले की आपल्याला सगळी दुःख आपली हरण होतात. त्या क्षणाला तरी होतात. कारण समर्थ म्हणतात निरूपणी हे सद्वृत्ती होते सडत्याग होता सवेची जाते. काय करू रे क्रिया घडेना तुझवीण रामा मजकंठ वेना. तात्पुरतं का होईना पण ते समाधान लागतं. म्हणून संतांचा संग सोडायचा नाही. समर्थांनी एक एक टप्पा दिलाय आम्हाला. पायी ठेविताची सद्भाव आनंदे भरती ब्रह्म कटाव. अहो संतांच्या चरणांवर डोकं टेकवल्याबरोबर मला अजूनही आठवतं सुनील दादांच्या चरणांवर किंवा आमच्या ग्राहक तीर्थ बिंदू माधवांच्या पायांवर मी जेव्हा मी नमस्कार करत असे. लोक नमस्कार करण्याच्या अनेक पद्धती आहेत. काही लोक झुकायचे, काही लोक वाकायचे, काही लोकांनी हात वर करायचा, काही लोकांनी हात खाली करून मान खाली करायची, काही लोक खाली वाकायचे, पायाजवळ बोट हात ठेवायचे, जमिनीवर हात टेकायचे. पण मला आठवत आहे
सामाजिक क्षेत्रामध्ये मला ज्यांची प्रेरणा आहे ते आदरणीय ग्राहकतीर्थ बिंदू माधव जोशी, आणि आध्यात्मिक क्षेत्रात ज्यांची मला प्रेरणा तर आहेच आहे, पण ज्यांची माझ्यावर कृपा आहे त्या सुनील दादा चिंचोलकरांच्या पायांवर मी कधीही डोकं असं लांबून नाही ठेवलं. मी पाहायचो की त्यांच्या अंगठ्यावर माझं कपाळ राहील, आणि ते टेकवलं लगेच उठायचं नाही. असं वाटायचं की त्यातून काहीतरी स्पंदन आपल्या डोक्यात शिरतायत, आपल्याला काहीतरी ऊर्जा मिळतीये, काही प्रेरणा मिळतीये, काही विचार मिळत आहेत. नमस्कार करताना समर्थांनी 4थ्या दशकातल्या वंदन भक्तीमध्ये नमस्कार कुणाला कसे करावेत याचं वर्णन केलेलं आहे, प्रश्नच नाही. पण जिथं आमची श्रद्धा आहे, जिथं आमची निष्ठा आहे, तिथं ताकाला जाऊन भांडं लपवण्यात काय अर्थ आहे? मोकळं होऊन नमस्कार केला पाहिजे. त्या पायांना हात लावून नमस्कार करण्याची गरज नाही. त्या पायांवर, त्या अंगठ्यावर आपलं कपाळ जाऊन थांबेल आणि त्या अंगठ्याचा स्पर्श आपल्या कपाळाला होईल असा नमस्कार आपण घालायला पाहिजे. आणि जर समजा आमच्याकडे जर वस्त्र असेल, एखादं अंगावर उपरण असेल, पदर असेल, ओढणी असेल, पुढची प्रक्रिया मी सांगतो तुम्हाला. तर आमच्या जवळचे जे वस्त्र आहे ना, ते वस्त्र त्यांच्या पायाच्या खाली सरकवायचं आणि मग आपलं डोकं टेकवायचं. करून बघा, हे तुम्हाला नक्की वेगळी संवेदना प्राप्त होईल, एक स्पंदन वेगळं प्राप्त होईल की तुम्हाला जाणवेल की हो, असाच मी नमस्कार तुम्हाला यापुढे घालेन. असं आपण नमस्काराच्या बाबतीत केलं पाहिजे. समर्थ या ठिकाणी असा नमस्कार घालण्यासाठी सांगतायत, देखोनी संत कृपेचा यावा, पायी ठेविताची सद्भाव, आनंदे भरती ब्रह्मकटाव. अहो, ज्या क्षणी तुम्ही त्या पायांवर आपलं डोकं ठेवलंय अनन्य शरणागत भावनेने, समर्थ म्हणतायत त्या क्षणी हे सगळं दृश्य विश्व तुम्हाला आनंदाने समाधानी भरलेलं दिसेल. संसार भये सकळही वाव. संसार आहे, दृश्य विश्व आहे, प्रपंच आहे, परंतु हे सगळं काय होईल? वाव. वाव म्हणजे WOW नव्हे, वाव म्हणजे मिथ्या होईल, सगळं अर्थहीन होईल, अदृश्य होईल. ते वाव आहे. ते वाव वेगळं, WOW. संसार भय सकळ ही वाव, होऊन जाती एकसरी. एका क्षणात सगळं संपून जातं. ते कुठलंही भय राहत नाही, कुठलाही प्रश्न नाही, कुठलीही शंका नाही, कुठलाही आशंका नाही, कुठलाही किंतु नाही. देखोनी संत कृपेचा यावा. आता पुढचा टप्पा समर्थ सांगतायत. पहिल्यांदा तर काय करा म्हणाले? डोकं टेकवा. डोकं टेकवल्याबरोबर तुम्हाला सुख लाभेल. देखोनी संत कृपेचा यावा. मग आता संतांची कृपा आपल्यावर येणार. आता तिथं राहावं लागतं. लोक डोकं टेकवल्याबरोबर लगेचच कृपा होते असं नाहीये. त्यांच्यासोबत राहावं लागतं, त्यांची सेवा करावी लागते, त्यांचा सहवास घ्यावा लागतो. देखोनी संत कृपेचा यावा, विवेके भेटोनी कौल मागावा. काय मागायचंय? समर्थ दासबोधामध्ये काय सांगतात? पुसाव्या 2 गोष्टी. दासबोधामध्ये समर्थांनी सांगितलंय 2 गोष्टी विचारल्या पाहिजेत. तसं समर्थ या ठिकाणी म्हणतायत, देखोनी संत कृपे. आपल्यावर कृपा होण्याची वेळ आली आहे असं साधकाला जेव्हा जाणवतं, तेव्हा भेटोनी म्हणजे तो तर आहेच की संतांच्या जवळ, पण त्यांनी एकांतात भेट घेतली पाहिजे.
आणि कौल मागावा, आपली इच्छा प्रदर्शित करावी. देणं न देणं सद्गुरूंच्या हातात आहे, स्वामींच्या हातात आहे, संतांच्या हातात आहे. कौल मागावा, पण कशाच्या बळावर? विवेकाच्या बळावर कौल मागावा. नाहीतर संतांची सेवा करायची आणि संत म्हणाले की मी आनंदी आहे, खूप तुम्ही केलं माझ्यासाठी, बोला काय पाहिजे. आम्ही म्हणणार मुलाचं लग्नच जमत नाही, 32-33 वर्ष झाली, कसं होईल? मी किती वर्ष झालं घराच्या बाहेर आहे, माझी ट्रान्सफर माझ्या गावात होत नाहीये, बायको लांब आहे, तिची ट्रान्सफर माझ्याजवळ होत नाहीये, प्रमोशन होत नाहीये, असल्या फालतू गोष्टी मागायच्या का? म्हणून समर्थांनी विवेक शब्द वापरला आहे. विवेकाच्या बळावर कौल मागावा, अंकित होऊन या घालावा. अंकित हा शब्द अत्यंत गोड शब्द आहे. मी तुमचा अंकित आहे, मी तुमचा आश्रित आहे, मला तुमच्याशिवाय कुणीही नाही. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव. माझे सर्वस्व तुम्ही आहात, माझे स्वामी तुम्ही आहात, माझे मालक तुम्ही आहात. अंकित होऊन या घालावा, गोदोळ भक्ती पेठेसी. काय मागावा, काय कौल मागावा? मला तुम्ही अनुग्रह द्या आणि माझी बुद्धी कुठे न्या? गोंधळ घालण्यासाठी. गोदोळ म्हणजे गोंधळ. आपण आईचा गोंधळ घालतो की नाही? आनंदाने गोंधळ घालतो. गोदोळ घालावा कुठे? कशाचा गोंधळ घालायचा आहे? भक्ती पेठेसी. नवविधा भक्तीचा गोंधळ आनंदाने मी घातला पाहिजे आणि अशी कृपा माझ्यावर करा, असं एकांतात आपल्याला सद्गुरूंना सांगता आलं पाहिजे. टप्पे सांगतायत समर्थ. विवेकाचा फड पडला. आता विवेकाने तिथं बस्तान बसवलंय. फड पडला म्हणजे त्याचा टेंट पडलाय, त्यांनी बस्तान बसवलंय, आता तो हलत नाही जागचा. विवेकाचा फड पडला, शांतीशी थोर आधार झाला. आता शांती जी आहे, समाधान जे आहे, त्याला मोठं बरं वाटलं की आता हा आलाय ना, आता आपल्याला काही घोर नाही, काही काळजीचं कारण नाही. बघा समर्थ कशी आम्हाला स्टेप बाय स्टेप आम्हाला समाधानाकडे घेऊन जात आहेत, आनंदाकडे घेऊन जात आहेत, सद्गुरूंच्या कृपेकडे घेऊन जात आहेत. विवेकाचा फड पडला, शांतीशी थोर आधार झाला, अभिमान पळून गेला, देहबुद्धी घेऊन. समर्थ म्हणतात अभिमान पळून गेला. अरे कुठे काय पळून गेला? तर काय नेलं त्यांनी? देहबुद्धीला घेऊन गेला. आता मी नाहीये, माझा देह नाहीये, माझं घर, माझं कुटुंब काही राहिलेलं नाहीये. तुकारामांचे पट्ट शिष्य निळोबा ते एका अभंगामध्ये म्हणतात, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली, नेणती काही टाणे टोणे, नेणती काही टाणे टोणे, नाम स्मरणे वाचुनी. त्यांना काही मागवाकीचं भानगड माहित नाही, काही माहित नाही. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली, अखंड अनुसंधान, अखंड ध्यान विठ्ठलाचं लागलेलं आहे. नेणती काही टाणे टोणे, त्यांना बाकीचा व्यवहार काही माहित नाही, दुसरा विचारच नाहीये. नाम स्मरणे वाचुनी, काया वाचा आणि मने, धाले चिंतनी डुल्लती. काया वाचा मने, शरीरानी मनानी वाचेनी, धाले चिंतनी डुल्लती. निळा मने विरक्त देही, आठवची नाही विषयांचा. अहंकार कुठे राहील? विषयच नाही काही. निळा मने विरक्त देही. आता देह कसा आहे? विरक्त झालेला आहे. विवेकाच्या बळावर तो देह विरक्त झालाय.
आठवची नाही विषयांचा. अहो साधं स्मरण सुद्धा नाही आहे. उपभोगणं तर फार दूर राहिलं, विषयांचा भोग घेणं तर फार दूर राहिलं, मनात विचार सुद्धा येत नाही विषयांचा. समर्थ या ठिकाणी म्हणतात, विवेकाचा फड पडला, शांतीसी थोर आधार झाला, अभिमान पळोनी गेला, देहबुद्धी घेऊनी. अहंकार वाटपाड्या मैंद, धरुणी केला शिरच्छेद. काय भाषा आहे समर्थांची! कुणाचा शिरच्छेद केला? अरे साधक म्हणतो, संत संघ संतांच्या सहवासात आहे आणि शिरच्छेद करतो. कुणाचा शिरच्छेद केला? अहंकार वाटपाड्या मैंद. जो लुटारू आहे तो अहंकार, तो आमच्या पारमार्थिक वाटेवर दबा धरून बसलेला दरोडेखोर आहे. मैंद, ठक, दरोडा घालणारा तो अहंकार. अहंकार वाट पाड्या मैंद, धरुनी केला शिरच्छेद. त्याला मारूनच टाकला, गर्दनच उडवली त्याची. मोह भ्रांती फासे दग्ध, केले वैराग्य बळे. प्रखर वैराग्य म्हणले की आपल्या डोळ्यासमोर असा अग्नी येतो का नाही? आपण जेव्हा जेव्हा म्हणू ज्वलंत वैराग्य आहे, प्रखर वैराग्य आहे, आपल्या डोळ्यासमोर लाल भडक अग्नी येतो. माहित नाही, परंतु वैराग्य आणि अग्नी हे सारखं आहे. मग आता समर्थांनी काय शब्द वापरलाय? दग्ध केले, जाळून टाकलंय. कशाला? फास, पाश, बंध. कशाचे? मोह भ्रांती फासे दग्ध. कुठलाही प्रकारचा मोह नाही. मला हे मिळेल का? मला ते मिळालं तर बरं होईल, याच्याऐवजी मला ते तुम्ही द्याल का? किंवा मी हे केलं म्हणजे मला ते मिळेल का? विषयच नाहीये. त्यामुळे मोह नाही आणि भ्रांती नाही. आता साधूचे लक्षण काय? शुद्ध ज्ञानाचे लक्षण. हे जी साधूचे परम लक्षण, शुद्ध ज्ञान. तिथं कुठेही अशुद्धता नाही, कुठेही अपवित्र नाही, कुठेही शंका नाही, कुशंका नाही, प्रश्न नाही, किंत नाही. मोह भ्रांती यांचे फास, यांचे पाश, ते सगळे जाळून टाकले वैराग्याच्या बळावर. भावार्थाचा उदीम झाला, व्यापार उभा केला. अरे संतांच्या सहवासात राहून कसला धंदा करतो, कसला व्यापार करतो? भावार्थाचा उदीम झाला. अज्ञान दारिद्र्य वेगळा झाला. प्राणी मोक्ष लक्ष्मीने आपंगिला, ऐसी कृपा सज्जनांची. अरे या लक्ष्मीचं काय घेऊन बसला म्हणले? मोक्ष लक्ष्मीने अपंगीला. तिने आपल्याला जवळ घेतलं, त्या साधकाला जवळ घेतलं, शिष्याला जवळ घेतलं, त्याला आपला केला. अपंगीला आपला केला. प्रपंचाची तिरड फाकी झाली, परमार्थाची गुढी उभविली. कौल देखोनिया आली, दया आणि सद्वृत्ती. अहो कौल लागला ना. कसा काय, कशावरून लागला? सगळ्या मनामध्ये, अंगामध्ये साधकाच्या काय जाग झालं? दया आणि सद्वृत्ती. दया सर्वाभूती दया. सगळ्या भूतमात्रांच्या विषयी मनात दया. कुत्रा, हत्ती, चांडाळ आणि विद्वान, या सगळ्यांमध्ये एकच आत्मतत्व दिसतंय. ही भूतदया आहे, हीच दया आहे. आणि सत्कर्म, त्यांच्यासाठी मनामध्ये असलेला एक कणव, त्यांच्याबद्दल असलेलं कारुण्य. भगवंतांनी जसं वर्णन केलेलं आहे गीतेमध्ये, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी, शुनी शैव श्वपाकेच पंडितः समदर्शीनः. असा भाव त्याच्या अंतःकरणात जागृत होतो. याचाच अर्थ आहे की सद्गुरूंनी, संतांनी कौल दिला, उजवा कौल दिला. आपण म्हणतो ना, मला उजवा कौल मिळाला. समर्थ म्हणतायत की ही मी प्रचिती घेतलेली आहे. प्रपंचाची तिरड फाकी झाली.
तिरड तिरड फाकी झाली. ज्या तिरडीवर बसून शेवटचा प्रवास करायचा आहे आणि या देहाला अग्नी देऊन त्याचं भस्म करायचं आहे, ती तिरडीच राहिली नाही. कारण आता हा देह तेवढा नश्वर राहिला नाही. त्याच्यावर पूर्ण कृपा झाली आहे सद्गुरूंची, संतांची. समर्थ आपल्या अभंगामध्ये म्हणतात, संगती साधूची मज झाली, निश्चळ पदवी आली. मी संतांच्या सहवासात राहिलो तर मला निश्चळ परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती झाली, निश्चळ पदवी आली. सर्वी मी सर्वात्मा ऐसी अंतरी, दृढ मती झाली. सगळीकडे मी नटून आहे, मी सगळीकडे व्यापून आहे, त्याची अनुभूती मला आली. जागृती सहित अवस्था तुर्या, स्वरूपी समूळ निमाली. जागृती, स्वप्न, तुर्या, समूळ निमाली. आता मला कुठली अवस्था आहे? उन्मनी अवस्था आहे. बहुजन्माची जपतप संपत्ती, विमळ फळेसी आली. मी माझे हे सरली ममता, समूळ भ्रांती विराली. मी माझं हे सगळं संपलं. मी माझे हे सरली ममता, समूळ भ्रांती विराली. रामी अभिन्न दास अशी हे, जाणीव समूळ गेली. न चळे अढळ कृपा आहे, श्री गुरुराये केली. सद्गुरूंची कृपा माझ्यावर झालेली आहे. समर्थ वर्णन करतायत, प्रभू श्रीरामचंद्रांनी माझ्यावर केलेली कृपा आहे. आता मी आणि प्रभू श्रीरामचंद्र हे वेगळे नाहीतच. आता भेदच नाहीये आमच्या दोघांमध्ये. आणि म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात, प्रपंचाची तिरड फाकी झाली, परमार्थाची गुढी उभवली. कौल देखोनिया आली, दया आणि सद्वृत्ती. सगळं जीवन कसं साधकाचं बदलून गेलं. मी माझं सगळं संपलं. आणि त्या ठिकाणी त्याच्या जीवनामध्ये काय झालं तर दया आणि सत्कर्म, सर्वाभूती परमेश्वर ही भावना. आणि त्यासाठी म्हणून मी काय केलं पाहिजे, यांच्यासाठी, या जीवमात्रांसाठी मी काय केलं पाहिजे, यांच्या उद्धारासाठी मी कसा राबलो पाहिजे, मी माझं आयुष्य कसं समर्पित केलं पाहिजे. समर्थ रामदासांनी 10 व्यवच्छेदक लक्षणं सांगितली आहेत सद्गुरूंची. त्यातलं एक लक्षण आहे की जो आपलं आयुष्य समाजाच्या उद्धारासाठी, उन्नतीसाठी वेचतो. 10 लक्षणांपैकी एक लक्षण आहे आणि समर्थ आता ते या ठिकाणी आपल्याला सांगतायत. उर्वरित समर्थांनी ज्या प्रक्रिया सांगितलेल्या आहेत त्याचा विचार आपण उद्या दुपारच्या 3 वाजताच्या सत्रामध्ये करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.